महापौर धीरज सुरेश साहेब, साई सावंती, अतुल माने साहेब, गटनेते बागवान साहेब, सभा विरोधी पक्षनेता पंडित चव्हाण साहेब, गटनेता युवराज गायकवाड साहेब, आपण सर्व उपस्थित नगरसेवक, समाजसेवक, कर्मचारी, अधिकारी आणि आयुक्त साहेबांचे सर्व सदस्य, आपलं सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. तुमच्याप्रमाणेच मलाही साहेबांच्या बदलीचा खूप मोठा शौक असला आणि ही पातळी मला पहिल्यांदा समजली ही पण दुःख समजतो. ज्यावेळी ही पातळी समजली यापूर्वी एक साहेब स्वतःहून एक चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्या कार्यक्रमाला त्यांच्यासोबत राहण्याचं भाग्य मला लाभलं. हनुमान जयंतीचा महाप्रसाद आपल्या वाटवाजता होता आणि त्या वाटवाजता साहेबांनी सगळ्यांना अन्नदान केलं. स्वतः तिथं कर्मचाऱ्यांच्या सोबत उपस्थित राहून त्या ठिकाणी ते जेवले. खूप चांगलं हिरगुज झालं त्या ठिकाणी आणि तोपर्यंत तिथं त्यांची ही कुठेही कल्पनाही त्यांनी देऊन दिली होती की त्यांना माहीत होती की साहेबांची आज बदली होणार आहे, पण त्यांनी कुठेही बोलण्याचं दाखवलं नाही किंवा चेहऱ्यावरती दिसलं नाही. आणि नंतर हा मोठा बदली शॉक त्यांनी आम्हाला दिला. पाटील सर, तुमच्याबद्दल म्हणजे तुम्ही असं आहे की एक नारळासारखं तुमचं व्यक्तिमत्व सगळ्यांना माहीत आहे. बाहेरून जरी कठीण असलं तरी खोबऱ्यापेक्षा मऊ तुम्ही आतून स्वभाव आहात. माणुसकी जपणारे तुम्ही आहात. सर्वसामान्यांचे प्रत्येक अडीअडचणी ऐकून घेता, कर्मचाऱ्यांच्या अडचणींचा समजून घेता आणि ज्या जेन्युइन आहे त्या सोडवत आहे. हे अशी तुमची शहरामध्ये संपूर्ण ख्याती आहे. बदलीमुळे जसा मला हा शॉक असला तसा प्रत्येक सामान्य नागरिकांना हा धक्का होता. तुमच्यासोबत काम करताना सर खूप आनंद वाटला, खूप काही शिकायला मिळालं. पण तुमच्यासोबत काम करताना काही वेळा आम्ही खूप कमी पडलो, त्याचं आम्हाला दुःखही आहे. खूप काही बोलायचं आहे पण सर एवढ्या लोकांना जायला नको पाहिजे अशी माझी मनोमन इच्छा होती सर. बदली होऊन भविष्यात आपण इथं तुमच्यासोबत काम करायचे, तुमच्या अंडर पुन्हा एकदा काम करायची संधी मिळावी. सांगली जिल्ह्याने तुमची प्रशासकीय सेवा पुन्हा लाभावी त्यासाठी सर शुभेच्छा आहेत. आणि सर काम करत असताना कुठं चुकलो असेल, काही आमच्याकडनं राहिला असेल तर कृपया दिलगिरी व्यक्त करतो. आपण इथं सर्वजण उपस्थित राहिला याबद्दल आभार व्यक्त करतो आणि सरांना त्यांचं खूप मोठं करिअर आहे आणि या करिअरमध्ये असंच उत्तम यश आपल्याला लाभावं ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यातील एक चांगला आनंदाचा क्षण असणार आहे तो म्हणजे सगळ्यांची इच्छा आहे की प्रत्येकानं व्यक्त केलेली होती तर लग्नाला सगळ्यांना बोलवा सर. धन्यवाद सर. तुमची सरांची सांगली जिल्ह्यात येण्याची इच्छा नक्कीच पूर्ण संकष्टी पण आहे. आपण बोललेले सगळे शब्द खरे करतात. तसं सर्वांची मनोमन इच्छा आहे आपण सांगली जिल्ह्यात परत यावं. मी सदस्याने विनंती करतो आपल्यापैकी कोण जर बोलणार असेल तर